मित्रांनो नमस्कार। आज आहे 3 जुलै आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा असणार आहे। तर काही जिल्ह्यांमधून या ठिकाणी पावसाचा जोर कमी देखील होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे। मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे, सोबतच मराठवाड्याचा पूर्वेकडचा परिसर, त्यानंतर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर, या भागामध्ये ढगांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याच परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सविस्तररित्या बघूया कोणकोणते ते जिल्हे असणार आहे। तर चालू करूया आपण सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे, म्हणजेच नंदुरबार, त्यानंतर नवापूर आहे, त्यानंतर शिरपूर आहे, धाडगाव आहे, वायरा, औहा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर धुळे आहे, पाचोरा आहे, जळगाव, शिरपूर, सेंधवा या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे। तर काही जिल्ह्यांना या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट सुद्धा या परिसरामध्ये राहणार आहे। त्यानंतर दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर मालेगाव आहे, मनमाड, कन्नड, श्रीरामपूर, वैजापूर, पैठण, जालना, सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर चिखली, बुलढाणा, लोणार, त्यानंतर खामगाव या दरम्यानच्या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे। त्यानंतर मित्रांनो सैलू, माजलगाव, बीड, कैज, परळी, त्यानंतर आपला परभणी आहे, नांदेड, वागलात, त्यानंतर अहमदपूर आहे, देगलूर, उदगीर, लातूर, धाराशिव, पेठ, कैज या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर दक्षिणेकडे बार्शी, तुळजापूर, सोलापूर, बसव कल्याण आणि इंदी या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर जामखेड आहे, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, पंढरपूर, सोलापूर, जत आहे, वैजापूर, जामखांडी या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर सर्वात आधी जो उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजेच नाशिक आहे, इगतपुरी, वाडा, त्यानंतर सिल्वासा, वळसद आणि औहा या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर इगतपुरी, नाशिक, वाडा या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर डहाणू, पालघर, कल्याण व डोंबिवली आणि मुंबई या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल आणि जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे। त्यानंतर मित्रांनो जुन्नर आहे, खेड, पुणे, खोपोली, गोरेगाव या दरम्यान आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल। तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल, म्हणजेच अहमदनगर, बारामती आणि दौंड या दरम्यानच्या भागामध्ये। त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, राजापूर आहे, त्यानंतर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जो किनारपट्टीलगत दरम्यानचा भाग आहे, या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे। तर पूर्वेकडे म्हणजेच निपणी आहे, रायबाग आहे, त्यानंतर गोकाक आहे, सोबतच निपणी, रायबाग, गोकाक, सांगली, कोडोली, कराड, विटा, सातारा, वडूस, त्यानंतर जत आहे, जामखांडी हा जेवढा पण जो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग आहे, या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। काही परिसरामध्ये म्हणजे जो किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर आहे, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर विदर्भामध्ये देखील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे। परंतु जो पूर्वेकडचा भाग आहे, म्हणजेच गोंदिया, वारशिवनी, परसवाडा आणि शिवनी, सोबतच भंडारा आणि डोंगरकडचा उत्तरेकडचा भाग, या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान, खास करून संध्याकाळ दरम्यान या भागामध्ये असणार आहे। त्यानंतर मित्रांनो नागपूर, भंडारा, घोटी, उमरे, वर्धा, कोंढाली, वरुड, आर्वी, संसार या भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो।
त्यानंतर पांढरकवडा आहे, सोबतच यवतमाळ आहे, त्यानंतर पुसद, दिग्रस, दारवा, नेर, उमरखेड, हिंगोली, वाशिम, कारंजा या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत. सर्वदूर असा पावसाचा अंदाज आपल्याला सारखाच बघायला मिळणार नाही, परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये बघायला मिळू शकतो. त्यानंतर ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर कापसी आहे, भामरागड आहे, अहेरी आहे. हा जो पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे. एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा इशारा असणार आहे, परंतु बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होताना आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा होता दिनांक 3 जुलै दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.